नमस्कार, मी अमोल लांडगे, नाशिक शहराध्यक्ष आम आदमी पार्टी। आज सिव्हिल अपघाती विभाग तिथून जाणारा रस्ता ICUकडे, सिव्हिल ICUकडे जाण्याची रस्ते जाण्याचं ठिकाण हा जिना असून इथे अक्षरशः दयनीय अवस्था आहे। पेशंटला बघणारे येणाऱ्या लोकांना अक्षरशः हळूवार चालावं लागतं। जिन्यामधून खाली पाणी सांडते। इथेच कदाचित पेशंट तयार होईल या जिन्यावरती आणि यांनाच ॲडमिट करावं लागतं चालता चालता। अशी परिस्थिती इथे या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे। वरतून पाणी खाली येते या जिन्यामध्ये। व्यसन मुक्त या ठिकाणी व्यसन मुक्ती पेटी या ठिकाणी सुद्धा हे पाणी जमा होतंय बघा। हे पाणी येतंय वरतून डायरेक्ट आणि सरळ हे खाली जिन्यावरती जाते पाणी। आज परिस्थिती जरी बघितली, पेशंटच्या नातेवाईकांना सुद्धा इथे कसरत करावी लागते येण्यासाठी। अशा पद्धतीने हे पाणी इथे पडतंय। हे बघा, हे असं पाणी लिकेज आहे। हे सर्व पाणी या ठिकाणावरून येते। तुमचे काय नेमकं पाण्याचा पाईप आहे का काय नेमकी? आपल्याला काय माहिती, रोज पाणी येतं का फक्त पावसाळ्यात येतं? आताच गाय लागलं पण कोणीतरी असं म्हणजे बघतात का बा एवढं पाणी गळतंय, लोक येत जात आहे, पडलं तर आलो म्हणजे पेशंटला घेऊन आलं। मग आता तुम्ही कोणाला सांगितलं नेमकं? हां, आता बंद झालं, जास्त गळतो पाणी येत आहे, पाणी सगळं पाहिलं लोक पेशंट घेऊन येतात तर नाही परत अजून पेशंट व्हायचे काम आहे। आणि लोकांना इथं जिना चढायला सुद्धा त्रास होणार, इतकं पाणी खाली पाय सरकून इथं पडू शकतो। त्यामुळे ना आता इथे जबाबदार कोण आहे? आता सध्या नाईटला जबाबदार कोणी आहे का अधिकारी? तिथे एक हॉस्पिटलचा मॅडमला सांगून द्या। कोणते मॅडम? हे आपलं मॅडम आहे, म्हणजे त्याला आता काही समजा काही तुटलं असतं मी ठोकून दिलं नाही, तुमचा दोषच नाही याच्यामध्ये। पण मग आता मेंटेनन्स विभाग आहेत ना आपल्याकडे, त्यांनी केलं पाहिजे हे काम। आणि जनतेला काय त्रास यायचा इथं पेशंटला बघायला? आता मग अक्षरशः दयनीय अवस्था, सिव्हिलला कोणी बघायला वाली नाही, अशी परिस्थिती इथे तयार झाली। हे सगळं धोकादायक आहे। इथे बघा पाणी टपकतं अक्षरशः। हे काय पावसाचं किंवा पाऊस आल्यामुळे लिकेज झाला असा काय प्रकार नाही, हे भिंतीतूनच लिकेज आहे। काय वाटतं व्हायचं सर तुम्हाला? तुम्ही बघितलंय आता आपण परिस्थिती बघितलेली तुम्ही?
हे जे काही परिसर आहे हा नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमधला कुंभमेळा शाखेचा परिसर आहे, ज्या शाखेमध्ये अतिशय गंभीर रुग्णांना ठेवलं जातं, व्हेंटिलेटरवरच्या रुग्णांना सुद्धा इथं ठेवलं जातं. परंतु जेव्हा इथं आल्यानंतर बघितलं तर वरतून अक्षरशः पाणी गळतंय आणि ह्या पायऱ्यांवरनं नातेवाईक येतात, पेशंट येतात आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या पायऱ्यांवरनं जर एखादा व्यक्ती पडला, लहान मुलं येतात, वयस्कर लोक येतात आणि इथं जो काही संबंधित कोणी जबाबदारी व्यक्ती असेल त्याची जबाबदारी आहे. अशा पद्धतीने पाणी जर लिकेज होत असेल तर त्याने वेळेत त्या पाण्यावरती काहीतरी प्रतिबंधक केलं पाहिजे. व ज्यांच्याकडे मेंटेनन्सचा कॉन्ट्रॅक्ट आहे, साफसफाईचं कॉन्ट्रॅक्ट आहे, त्या लोकांची जबाबदारी आहे, त्यांनी बघितलं पाहिजे. परंतु अशा पद्धतीने हे पाणी गळतंय, कुणाचंही लक्ष नाही. संबंधित यंत्रणेने लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि सिव्हिल सर्जनांना सुद्धा भेटून आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदन दिलं जाणार आहे का अशा पद्धतीने जे काही मेंटेनन्सचे काम आहे ते वेळेवर करा, लोकांना वेटीस धरू नये. लवकरच आम्ही सिव्हिल संदर्भात जे काही अधिकार ज्यांना आहे मेंटेनन्स विभाग त्यांना लवकरात आम्ही कळवतो आणि हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. हे बघा, ही अशी दयनीय अवस्था आहे. इथे पाय घसरून पडू शकतं कोणी पण, अशी परिस्थिती. जे कोणी असेल संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष द्यावे. सर, काय वाटतं इथे पेशंट तयार होण्याची शक्यता जास्ती वाटते आपल्याला? एक महानगरपालिका किंवा शासकीय यंत्रणा जर खाजगी व्यक्तीच्या इथे जर पाणी साचलेलं असेल तर महानगरपालिका आणि शासकीय यंत्रणा त्यांच्यावरती कारवाई करण्यात त्यांना नोटीस येते. परंतु आज इथं अक्षरशः सिव्हिल हॉस्पिटलच्या इथं कुंभमेळा शाखेला वरतून पाणी पायऱ्यांनी खालीपर्यंत येते, लोक त्याच पायऱ्यांनी जाळे करतात. अतिशय म्हणजे गरीब लोकांचा दवाखाना म्हणून सिव्हिल हॉस्पिटलची ओळख आहे. गरीब रुग्णांना एकच हा सहारा आहे आणि ह्या रुग्णालयाची जर अशी वाईट परिस्थिती असेल तर त्या रुग्णालयामध्ये पायऱ्यांनी पाणी खाली येते आणि त्या पाण्यातून लोकांना वरती जावं लागते, तर ही अतिशय वाईट गोष्ट आहे. नक्कीच ह्या समस्येकडं शासकीय रुग्णालयाचे जे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत, सिव्हिल सर्जन, त्यांना विनंती आहे, जे निवासी डॉक्टर असतील त्यांना विनंती की त्यांनी ह्या पाण्याकडं परतीने बघून हे जे काही पाणी चाललं आहे ते बंद करावं. आम आदमी पार्टीच्या वतीनं मागेच या सगळ्या परिस्थितीची पाणी गेलेली आहे. आम आदमी पार्टीच्या माध्यमातून लवकरच सिव्हिल सर्जनांना आम्ही निवेदन देऊ आणि जर हे पाणी बंद झालं नाही, तसंच अजून या भागामध्ये अनेक वॉर्ड आहेत ते बंद आहेत, ते सुद्धा चालू केले पाहिजे. अशा मागण्या घेऊन सिव्हिल सर्जनांना लवकरात लवकर आम्ही भेटणार आहोत. धन्यवाद.